स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि जे पालक शिक्षक वर्ग माझा जो व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना नमस्कार. महत्वाचा विषय आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि नुकताच राज्य सरकारला जो निर्देश शासनाने राज्य सरकारला जो निर्देश हायकोर्टाने दिलेला आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कोणता की मराठी शाळा वाचवा. मराठी शाळा या बंद पडत आहेत. या मराठी शाळा बंद पडण्यामागचे कारण काय, भूमिका सरकारची काय आहे या संदर्भात महाराष्ट्रातील महानगरपालिका जी आहे नागपूर महानगरपालिका, या नागपूर महानगरपालिकेतील जी अखिल भारतीय दुर्बल घटक समाज जो आहे यांच्या वतीनं जी PIL टाकण्यात आली होती, याचिका टाकलेली होती आणि त्या याचिकेचा निर्णय जो आहे तो निर्णय म्हणजेच सरकारला सुनावलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी बघणार आहोत. असाच एक निर्णय सुद्धा शासनाने यापूर्वी सुद्धा काढलेला आहे, त्याचा सुद्धा विरोध झालेला आहे. आणि यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुद्धा राज्य सरकारला जबाब विचारलेला आहे. या संदर्भातील ही अपडेट आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही अपडेट असेल, शिक्षणासंदर्भातील अपडेट असेल किंवा भरतीच्या संदर्भातील अपडेट असेल किंवा ऍडमिशनच्या संदर्भातील असेल, हे संपूर्ण महत्वाचं जे काही माहिती आहे ती माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो. जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कसा, तर आपण आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी शाळांची संख्या जास्त आहे. मराठी शाळा जर जपली पाहिजे तर जगली पाहिजे तर मराठी शाळा सुद्धा जगणं महत्वाचं आहे, मराठी भाषा जगणं महत्वाचं आहे. आणि यासाठी मराठी शाळा बंद होता कामा नये, त्या सुरू राहिल्या पाहिजे. याच दृष्टीनं एक जनहित याचिका अखिल भारतीय दुर्बल घटक समाज नागपूर यांच्या वतीनं नागपूर मधल्या शाळा बंद का पडत आहेत, महानगरपालिकेच्या शाळा का बंद पडत आहेत या संदर्भातील शासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे याच्या संदर्भातील काल वाकोडे जे न्यायमूर्ती आहेत यांच्याकडून त्यावरती जे काही सूचना देण्यात आलेल्या आहे आणि यावरती बोलण्यात आलेलं आहे, न्यायनिवाडा करण्यात आला. त्यावेळेस सरकारला एक नोटीस जारी करण्यात आलेला आहे की सरकारची नेमकी भूमिका याबद्दलची काय, महाराष्ट्रामधल्या ज्या काही शाळा आहेत आणि ही जी काही भूमिका असणार आहे ही फक्त नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भातील नाही, तर महाराष्ट्रातील ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा मराठी शाळा असतील त्या मराठी शाळा का बंद पडत आहेत. मग त्या पटसंख्येच्या अभावी बंद पडत आहेत की भौतिक सुविधेच्या अभावी की शिक्षकांच्या अभावी, यामागची अशी कोणती कारणं आहेत या संदर्भात नियमावली स्पष्ट करा असं निर्देश शासनाला हायकोर्टाने, माननीय हायकोर्ट जे नागपूरचं खंडपीठ आहे, मुंबईचं खंडपीठ जे नागपूरचं खंडपीठ आहे आपल्या हायकोर्टाचं, त्यांच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे. नेमकी सरकार आपली स्वतःची भूमिका काय मांडणार आहे, आयुक्त साहेब आपली भूमिका काय मांडणार आहे हे यातून पुढे आपल्याला दिसणार आहे. आणि हे जे ब्ल्यूप्रिंट आहे हे ब्ल्यूप्रिंट आपल्या 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 फेब्रुवारी आम्हाला सादर करा, 2 फेब्रुवारी पर्यंत सादर करा असा स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश हायकोर्टाने दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जर मराठी शाळा बंद पडल्यास याचा संपूर्ण इफेक्ट हा समाजावर होणार आहे. आणि शाळा हा समाजाचा आरसा आहे आणि इंग्रजी शाळा हा समाजाचा आरसा नाही, तर शाळा या मराठी शाळा गावातून निर्माण झालेल्या आहे, गावात आहेत. जिथं 500-600 लोकसंख्या आहे तिथं सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याला या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. परंतु सध्याचं वास्तव असं आहे की ज्या शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे अशा शाळा मात्र बंद होण्याच्या मार्गावरती आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि असं जर झालं तर महाराष्ट्रातील 20,000 पेक्षा जास्त शाळा या बंद होणार आहे. परंतु शासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे हे मात्र शासनाने अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाही. आणि ही वेळ आलेली आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून ब्ल्यूप्रिंट काय असणार आहे, नियमावली काय असणार आहे, तुम्ही का बंद करत आहात, याच्या मागची कारणं काय, याच्यावरती काही उपाययोजना सुचवल्यात का, या संदर्भातील ब्ल्यूप्रिंट शासनाला सादर करा असं 2 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्या पूर्वी सुद्धा एक धोरण आलेलं होतं आणि एक GR शासनाने काढलेला नवीन संच मान्यतेचा GR, यात सुद्धा जे काही सिंधुदुर्ग प्रसारक मंडळ जे आहे या माध्यमातून सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेला आहे, निर्देश दिलेला आहे की याच्या मागची तुमची कारणं आणि यामागची स्पष्ट भूमिका तुम्ही सुद्धा स्पष्ट करा. अशी ही दोन्ही विरोधाची जी भूमिका आहे ही भूमिका राज्य सरकारची या ठिकाणी दिसत आहे. परंतु कोर्टामध्ये या सर्व गोष्टी आता शासन नेमकं काय उत्तर देत आहे, काय नियमावली देते यावरून आपल्या सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विविध संस्थांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जात असतो, परंतु आपले जी व्यक्ती लोक आहेत किंवा आपले कर्मचारी लोक आहेत यासाठी
कायमस्वरूपी रस्त्यावर येण्यासाठी आपल्याला रस्त्यावर येणं गरजेचं असणार आहे. कारण मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा सुद्धा टिकेल, अन्यथा मराठी भाषा टिकणार नाही आणि शाळा सुद्धा टिकणार नाही. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असणार आहे आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपल्या सर्वांचा असणार आहे. कारण शाळा समाजाचा आरसा असल्यामुळे जे काही गुरु जो असतो तो पहिला गुरु आई बाबा असतो, दुसरा शिक्षक हा गुरु असतो आणि हा गुरु शिक्षक शाळेत आहे आणि तो शाळा जी आहे त्या शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळा पूर्वीपासून आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या शाळा वाचल्या पाहिजे. यातून जे काही जनहित याचिका करते आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यात आता शासन नेमकं यावरती काय उत्तर देत आहे हे आपल्याला या ठिकाणून समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच हे अपडेट होतं. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला मराठी शाळेबद्दल काय वाटते, मराठी शाळा वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा सुद्धा सल्ला द्या. शासनाची नेमकी भूमिका यावरती काय असेल हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हा सर्वांना यावरती जॉईन होता येईल आणि विविध जे काही शिक्षणासंदर्भातील विषय असेल त्या विषयावरती निराकरण करण्यासाठी आपण तत्पर आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्या शिक्षकांच्या ग्रुपला, कर्मचाऱ्यांच्या ग्रुपला, गावाच्या ग्रुपला, या सर्व ग्रुपला शेअर करा, जेणेकरून या संदर्भातील माहिती, मराठी शाळा वाचवण्यासंदर्भातील माहिती हे आपल्याला सर्वांना समजणार आहे. आणि हा जो निर्णय दिलेला आहे हा फक्त नागपूर महानगरपालिकेपुरताच निर्देश देण्याचा निर्णय नाही, तर महाराष्ट्रातील इतर ज्या मराठी शाळा आहेत त्या मग इतर महानगरपालिकेच्या शाळा असतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी हा लागू असणार आहे. त्यामुळे संपूर्ण शासनाची भूमिका नेमकी काय असणार आहे यासाठीच ही नियमावली मागितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.